ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो प्रिया जी आहे ते तिच्या हातात ना काही आता DNA सॅम्पल्स लागलेले असतात आणि त्यामुळेच ना तिच्या डोक्यामध्ये एकदमच क्लिक होतं आणि तिला समजतं की बापरे, म्हणजे ही लोक या सगळ्यापर्यंत पोचलेली आहेत. तर आणि त्यामुळेच ना तिला आता असं वाटत असतं की चला आपण जे आहे ते करेक्ट मार्गाला लागलेलो आहोत. आता आपल्याला हे सॅम्पल गायब करायला हवं. ते सॅम्पल ती बघत असते, पण हे सॅम्पल ह्यांनी कधी काय मिळवलं याचा काही नेम मात्र तिला लागत नसतो, कळत नसतं आणि त्यामुळे ना तिची नुसती चलबिचल होत असते. पण दुसरीकडे मात्र आता तेव्हाच ना मुद्दामूनच ना सायली अर्जुन रूममध्ये येतात आणि प्रियाला त्या अवस्थेमध्ये एकदमच आकडून गेल्यासारखं होत असतं. प्रिया आता बाथरूममध्ये लपलेली असते, कारण सायली अर्जुन मध्येच रूममध्ये आलेले असतात. मग तिच्याकडे लपायला दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. तोपर्यंत अर्जुन कपाटाच्या बाजूने उभा असतो, तर सायली कपाटामध्ये आपली बॅग ठेवत असते, कारण बॅग ही कपाटाच्या बाहेर कशी आली हा मुख्य प्रश्न ती मुद्दामून अर्जुनला विचारते. त्यावर अर्जुनही तिला म्हणतो की मला काय माहिती काय झालं आहे ते. आणि तोपर्यंत प्रियाने ना मागून पळ काढलेला असतो. प्रिया आता दारात उभं राहून हे सगळं बोलणं ऐकत असते. मुद्दामून अर्जुन देखील आता म्हणत असतो की बरं झालं तू सॅम्पल मगाशीच बॅगेतनं काढून ठेवले होतेस त्या टेबलवर आणि त्यामुळेच ना हे सगळं काही बरं झालं. बघ जरा आधी सॅम्पल्स आहेत का. मग आता सायली ते सॅम्पल्स वगैरे चेक करते, तर ते सॅम्पल जागेवर असतात. आणि मग काय अर्जुन तिला म्हणतो की आता हे सॅम्पल व्यवस्थित जपून ठेवायला हवेत, नाहीतर कधीही काही घडू शकतं. मग आता सायलीने त्या ड्रॉवरला लॉकही लावून टाकलेलं असतं आणि सायली जेव्हा त्या ड्रॉवरला लॉक लावून टाकते ना तेव्हा मात्र आता कुठेतरी जाऊन इकडे प्रियाला टेन्शन येतं आणि प्रिया विचार करते की हे सगळं काय झालं. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचारही केला नव्हता, त्या गोष्टी आता घडत होत्या. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या ना तेव्हा मात्र आता ती बेचैन झालेली होती. तिला कळत नव्हतं की काय करावं. ह्यांच्याकडे DNA सॅम्पल आलीच कशी हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो. रूममध्ये गेल्या गेल्या आधी ती स्वतः पाणी वगैरे पिऊन घेते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर ती आता विचार करते की माझे केस आणि त्याचसोबत प्रतिमाचे केस यांच्याकडे कसे काय आले. मग तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्या दिवशी सायलीने तिच्यासोबत भांडण केलं होतं, तेव्हा तिचे केस ओढले होते आणि या सगळ्याचा हा असा जर फायदा आहे तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने जेव्हा कळतात तेव्हा आता लगेच क्लिक होतं की ह्या सगळ्यामागे नेमकं काय आहे प्रकरण ते. आणि त्यामुळेच ना आता प्रियाच्या लक्षात येतं की माझे केस अशा पद्धतीने काढले आणि काल जेव्हा मी गेले होते प्रतिमात्याकडे तेव्हा हीही त्याचसाठी तिथं आलेली होती. म्हणजे ह्यांच्या हाती नक्कीच काहीतरी पुरावा लागलेला आहे. आणि मैनाचा केस कसा काय भेटला असेल, म्हणजे मैना ह्यांच्याच हातात आहे का. बापरे, हे सगळं खूप जास्त अवघड होऊन बसलेलं आहे. सगळे कणाच मी अडकून गेलेली आहे अशी कुठेतरी मनात भावना असते. पण काही झालं ना तरी ते सॅम्पल आहेत ना मला चेंज करायला हवेत, पण त्या सॅम्पल चेंज करायला समोरच्याला द्यायला माझ्याकडे पैसे तरी आता कुठे आहेत. पैसे तर पाहिजेत ना मला. म्हणूनच ती आता पैशांचा बंदोबस्त कसा करायचा याचाच विचार ती आता करत असते. पण तेव्हाच तिच्या लक्षात येतं की तिच्याकडे एक नेकलेस आहे आणि तोच नेकलेस आता तिला पुढे करावा लागणार आहे, कारण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे आता तिची ही अवस्था झालेली असते. तिला आता काही झालं ना तरीसुद्धा ते DNA रिपोर्ट जे आहेत ते मात्र आता चेंज करायचे असतात आणि त्याचसाठी तिचे आता खूप जास्त टेन्शनमध्ये हातापायी होत असते. ती आता कपाटामध्ये तिचा तो नेकलेस बघते. हा नेकलेसच आपल्याकडे शेवटचा ऑप्शन आहे, याचा वापर करूया आणि समोर रिपोर्ट बदलणाऱ्या माणसाला देऊया. पण त्याआधी मला सायलीचे सुद्धा केस घ्यायला लागणार आहेत, कारण सायलीचीच DNA रिपोर्ट हे प्रतिमासोबत मॅच होणार आहेत आणि त्याचसाठी मला आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सायलीचा सुद्धा केस मिळवायला लागेल असाही आता विचार सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता तिच्या हातात तो नेकलेस असतो आणि ती आता प्रयत्न करत असते. इकडे आता जेलमधला सीन दाखवलेला असतो. नागराज त्याचसोबत त्यांचे काही जे लोक असतात तिकडची ज्यांना शिक्षा झालेली असते ते सुद्धा तिथे असतात आणि त्याचबरोबर महिपतसुद्धा. आता त्या सगळ्यांना भाजी वगैरे कापायचं काम दिलेलं असतं आणि भाजी कापत असतानाच ह्यांचं तू मेमे होत असतं. म्हणजेच आता
जो नागराज असतो तो म्हणत असतो की काय काय लोक कशी असतात ना, मित्र मित्र म्हणतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. हे सगळं महिपतसाठी टोमणा होता. तर दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, पुढे तर तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना पुढे एक भयंकर असं आहे की काही जण असं म्हणतात की आम्हीही तुमचे मित्र आहोत आणि त्यानंतर एक सूर असा घेतात ना, असा खुपसतात ना की तो अक्षरशः बाहेर येतो पोटातनं. आणि हे सगळं काही बोलणं सुरू असतं ते म्हणजे नागराजबद्दल. महिपत आणि नागराज एकमेकांना अशा पद्धतीने टोमणे मारत असतात आणि त्यानंतर मात्र नागराजची टोमणे मारायची जी लिमिट असते ना ती अक्रॉस झालेली असते. म्हणजेच आता त्यामध्ये साक्षीचं सुद्धा नावाचा तो उल्लेख करत असतो का, म्हणजे इथे महिपतने म्हटलेलं असतं की ह्याला धड स्वतःची कामं करता येत नाही, भावाच्या जीवावर उठतो. भावाच्या जीवावरचं नाव घेतल्याबरोबर इकडे आता रिअलाईज होतं की हे सगळं काही आपल्याबद्दल बोललं जात आहे आणि म्हणूनच आता तो थोडा बेचैन होतो. आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणू लागतो की मी तरी माझ्या भावाच्या जीवावर ओढत होतो, पण काही जणांना स्वतःच्या मुलीचा सुद्धा वापर करून घेतात. तो वापर कसा करायचा, काय करायचा हे काही मात्र आता समोरच्याला समजत नसतं. या भाषेत आता जेव्हा तो बोलू लागतो ना, तेव्हा मात्र आता महिपतचं डोकं सटकतं. महिपत रागातच तिथून उठतो आणि महिपत थेट आता नागराजला गळा दाबून तिथे समोर ना एक गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं असतं ज्यामध्ये भात शिजत असतो. तिथेच आता तो त्याला घेऊन जातो आणि आडवा पाडतो आणि त्याला म्हणत असतो की जर आता पुन्हा काही बोललास ना तर बघ, या पूर्ण गरम पातेल्यात येत ना तुला लोळवून काढेल. अक्षरशः गरम वाफा येत असतात आणि आता नागोबा घाबरलेला असतो. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे आता सकाळ झालेले असतात म्हणून पूर्णपणे तयार असतात. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की झालंय का बायको? सायली म्हणत असते की हो, होतच आला आहे, थांबा फक्त एवढंच राहिले. पण सायलीताई तुम्ही मला सांगा, सारखं घड्याळ बघताय म्हणजे तुम्हाला जायचं आहे का असं विमल विचारते. तर सायली म्हणते की हो, मला जरा जायचं होतं. मग ठीक आहे, इथलं काम मी हँडल करते, तुम्ही काळजी करू नका. मग आता सायली जी आहे ती पटकन ना अर्जुनला जाऊन कॉफी वगैरे देते आणि त्याच वेळेला अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीचं अजून आवरलं गेलेलं नाही आहे. तो सायलीला म्हणतो की किती वेळ लागणार आहे? सायली म्हणते की होईलच माझं, तुम्ही काळजी करू नका, मी आवरतेच आहे. मग दुसरीकडे मात्र प्रिया कुठे दिसत नाही सकाळपासून. मलाही तेच कळत नाही की ती गेली कुठे आहे. मी सुद्धा तोच विचार करते, नाही तर तिने आपल्या मागे पुढे करायला हवं होतं. या सगळ्या गोंधळामध्ये ना अर्जुनला आता सायलीचं कौतुकही वाटत असतं. ते म्हणजे ना सायली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा सुंदर दिसत असते. म्हणजे तिने केस धुतलेले असतात, त्या टॉवेलने गुंडाळलेले असतात, त्यामध्ये सुद्धा तिचं सौंदर्य अगदीच खुलून आलेलं असतं. दुसरीकडे आता महिपतला सगळीच जणं थांबवायचा प्रयत्न करत असतात आणि महिपतला आता म्हणत असतात की मी त्यांना सोडा असं सांगत असतात. पण महिपत काही ऐकत नसतो. नागराजचा अक्षरशः जीव जायला आलेला असतो. त्या सगळ्या ज्या काही भाताच्या वाफा असतात त्या सगळ्या त्याच्या तोंडावर येत असतात, त्यामुळे त्याला चटके लागत असतात. महिपत नागराजला म्हणतो, पुन्हा माझ्या वाकड्यात जायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट ना दुसरा कोणीही नसू शकतो असंही आता म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर तिथे आता हवलदारही आलेला असतो आणि हवलदार येऊन म्हणत असतो की काय चाललंय तुमचं, वा बाजूला, किती गडबड गोंधळ चालू आहे तुमचा, कळत नाही का तुम्हाला? मग आता प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करा असं बोलून तो हवलदार प्रत्येकाचं काम करायला लावतो. त्यामुळे आता नागराजला तिथे काम करायला बसावंच लागतं. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो सायलीच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो, कारण सायली या अशा सौंदर्यातही गोड दिसत असते. तिचं जे रूप आहे ते खुलून येत असतं. तेवढ्यातच आता तिथे कल्पना आणि त्याचसोबत प्रताप आलेले असतात. तर त्या दोघांनाही बघून जोरात खोकू लागतात. म्हणजेच आता त्यांचा रोमांस काहीसा सुरू असतो, त्यामध्ये त्यांना डिस्टर्ब झाले असं कुठेतरी वाटत असतं. तर प्रताप आता कल्पनाला म्हणतात की आपण आज नाश्ता करायला कुठे बसायचं आहे कल्पना? आपण आपल्याच रूममध्ये जाऊन बसूया का? मला असंच वाटायला लागलं आहे आता. कारण इकडे बघावं तेव्हा ह्या दोघांचाही रोमांस सुरूच असतो. त्याबरोबर आता काय गं, जायचं आहे का गं आम्ही रूममध्ये असंही कल्पना मुद्दामून सायलीला विचारते. सायली म्हणत असते की आई तुम्ही पण काय हो, तुम्ही सुद्धा आता माझी मजा घ्यायला लागलात का असं बोलूनच ना ती आता म्हणत असते. त्याच वेळेला नाही ग, सरळ मजा घेतली. अहो नाही, आम्हालाही आवरायचं आहे, मलासुद्धा जरा काम आहे, ह्यांच्यासोबत जायचे असं आता सायली म्हणत असते. सायलीला आता घाई झालेली असते, कारण तिला अर्जुनसोबत जायचं असतं. अर्जुनने तिला पटकन फ्रेश व्हायला सांगितलेलं असतं. सायली आता तिच्या केसाला लावलेला टॉवेल बाजूला काढते. आता प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया सायलीला म्हणत असते की तुझे काही कपडे धुवायचे आहेत का? तर ती सांगते की हो, बाथरूममध्ये आहेत, ते घे.
मग आता इकडे मात्र तिच्या डोक्यात येत असतं प्रियाच्या की हिने आता केसाला हा जो फडका बांधला होता ह्याला नक्कीच काही ना काही केस तर आपल्याला भेटतीलच, हिने आत्ताच केस धुतले आहेत ना, मग आपलं काम होईल असा प्रिया विचार करत असते. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की प्रिया मुद्दाम म्हणत सायलीला मी हा टॉवेलसुद्धा धुवू का, तर सायली म्हणते की त्याची काही गरज नाही, मी माझ्या हाताने धुईन हा टॉवेल, बाकी कपडे घेऊन जा. पण ती ऐकत नसते. ती म्हणते की मी नवीन सर्फ आणला आहे, त्याच्याने बघ चांगले कपडे निघतात, मी धुते तुझा हा टॉवेल, नाही आवडला तर ठीक आहे तू परत हे कर, असं बोलून ती आता तिला सांगत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही तिला सांगते ना, तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे बरं जा. पण आता सायलीच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो की हिचं नेमकं काय चाललं आहे, म्हणजे मला आता घाई पडलेली आहे बाहेर जायची, पण हिला आता हिच्या बोलण्यावरनं तर मला कळत नाही की हिचं काय चाललं आहे. ही आता घरातच बसली, कपडे वगैरे धुते, म्हणजे हिला काही असं दाखवायचं नाही आहे का, असंच असेल बहुतेक, हिला असं दाखवायचं असेल मी किती कामात गुंतलेली आहे, असा काहीसा हिचा नेम असेल. पण बघूया आता ही काय करते. सायलीने दार लावून घेतलेलं असतं आणि तिला आता ते सॅम्पल्स कपाटातून काढायचे असतात, म्हणूनच ती सॅम्पल वगैरे काढते आणि ती पटकन ना आपल्या बॅगेमध्ये ते सॅम्पल ठेवते, कारण त्या दोघांनाही आता पटकन निघायचं असतं. पण आता तिला विचार येत असतो की बघायला लागेल ही आमच्या मागे येते की नाही, तेव्हाच तर खरं काय ते कळेल. मग आता प्रियाला तो जो केस असतो तो नेमका टॉवेलमध्ये तिचा सापडलेला असतो आणि तो केस आता ती एका इन्व्हलपमध्ये भरते आणि त्यावर प्रिया असं लिहिते. प्रिया असं ती मुद्दामूनच लिहिते, कारण तिला आता ते DNA रिपोर्ट चेंज करायला द्यायचे असतात आणि त्याचसाठी ना तिने आता हे सगळं काही कारनामे केलेले असतात. आणि जेव्हा ती हे सगळे काही कारनामे करते तेव्हा मात्र आता तिला खूप जास्त आनंद होत असतो. ती विचार करते की चला फायनली आपण जे ठरवले ते त्याच पद्धतीने घडते आणि त्यामुळे ना ती खूप जास्त अशी हॅप्पी असते. तिला आता बरं वाटत असतं आणि ती म्हणत असते की आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्या सगळ्यामध्ये जिंकलेलं आहात, तर ती तुमची हार आहे, मीच ह्या सगळ्यात जिंकलेली आहे, बघितलं ना मी कसं सगळं काही मॅनेज करू शकते, असंही ती आता म्हणू लागते. आणि ते आता ते इन्व्हलप वगैरे घेऊन ती आता लगेचच बाहेर पडायचं ठरवते, कारण तिलासुद्धा त्यांच्या मागोमाग जायचं असतं, कारण त्यांनाही आता अर्जुनचा पाठलाग करून तिला त्या लॅबपर्यंत पोचायचं असतं, म्हणजे ती लोक कोणत्या लॅबमध्ये जात आहेत हे सुद्धा तिला व्यवस्थित बघायचं असतं. आणि त्याचसाठी तिची आता खूप जास्त मेहनत सुरू असते. ती आता ते जे इन्व्हलप आहे ते हातात घेते, पटकन निघते. इकडे मात्र आता प्रत्येकाला पिशव्या वगैरे शिवायला सांगितलेले असतात आणि प्रत्येकजण ना स्वतः एक एक करून पिशव्या शिवत असतात. आणि पिशव्या शिवत असतानाच ना इकडे आता प्रत्येकाला सांगितलं जातं की काय चाललंय, अजूनही तुमच्या पिशव्या शिवणं सुरू आहे का, पटापट आवरा पटापट. आणि नागराजला सुद्धा सांगितलेलं असतं आणि महिपतला सुद्धा पिशव्या बनवायला सांगितलेल्या असतात. महिपत आता पिशव्या बनवत असतो, पण त्याला काही धड नीट जमत नसतात त्या बनवायला, खूप उशीर झालेला असतो आणि त्यामुळेच ना सगळीकडनं गोची झालेली असते, कळत नसतं की काय करावं. मग तेवढ्यातच नागराज तिथे त्याला मस्का लावायला आलेला असतो आणि नागराजला माहिती असतं की आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा इकडनं बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मदत तर महिपतचीच लागणार आहे. म्हणूनच तो महिपतकडे काही पिशव्या घेऊन येतो आणि त्याच्या त्यांनी शिवलेल्या असतात आणि त्या पिशव्या आणून तो आता समोर ठेवू लागतो आणि तो म्हणत असतो की हे घ्या, हे तुमच्यासाठी आणलेलं आहे, शिवून ठेवलेलं आहे आणि आज तुला माझं का एवढी मदत करावीशी वाटते, तुझा काहीतरी हेतू असेल, त्याशिवाय तू मला इतकी मदत करणार नाहीस, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र नागराज म्हणत असतो की बघ, इथून बाहेर तू सुटल्यानंतर तुला माझी गरज लागणारच आहे, तेव्हा तू काय करणार आहेस. मग त्यावेळेला नागराजला महिपत म्हणतो की तू कसं काय बाहेर पडशील, तू एका वेगळ्या केसमध्ये इथे अडकला आहेस आणि मी एका वेगळ्या केसमध्ये अडकलो आहे, त्यामुळे तू इथून बाहेर पडणं शक्यच नाही, मीच इथून बाहेर पडू शकतो, तू काही इथून बाहेर पडू शकत नाही, असं देखील महिपतने नागराजला सांगितलेलं असतं. पण नागराज म्हणतो की ते सगळं मला माहिती आहे, पण तू माझ्यासाठी काहीतरी करू शकतो, म्हणजे बघ तुला जर बाहेरची कामं हँडल करायची असतील तर तुला माझी तर गरज लागणारच आहे, त्यामुळे बघ विचार कर जरा चांगल्या पद्धतीने, असंही तो बोलून त्याला मस्का लावायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली त्या लॅबमध्ये आलेले असतात आणि त्या लॅबमध्ये आल्यानंतर मात्र आता इकडे चर्चा होत असते आणि तेव्हा त्यांनी ते DNA सॅम्पल्स आणलेले असतात आणि ते सॅम्पल्स ना आता दिले जातात. जेव्हा सॅम्पल देतात ना तेव्हा मात्र आता सांगतात की हे सॅम्पल तुमच्याकडे ठेवा, पण ह्या सॅम्पलमध्ये कुठेही बदल झाले नको पाहिजेत, कारण ह्यासाठी खूप जास्त इथे मागण्या होणार, पण इथे तशा काही गोष्टी घडायला नकोत, कारण मला रिपोर्ट हे रिअल हवे आहेत आणि रिअल रिपोर्टच मी स्वीकार
स्वीकारेन असंही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. आता तो लॅबवाला पण सांगतो की तुम्ही काळजी करू नका, इथे तसले कसलेच प्रकार घडत नाही. इकडे मात्र आता प्रियाचं लक्ष असतं. प्रिया बाहेरच थांबलेली असते की ह्यांना नेमकं कुठे जायचं आहे हे सगळं काही ती बघत असते. आणि जेव्हा तिला दिसतं की ही लोक या लॅबमध्ये आलेली आहेत आणि मग काय ती विचार करते की आताच मला ह्यांना जाऊन भेटावं लागणार आहे आणि ह्याला लगेच ते रिपोर्ट्स बदली करण्यासाठी सांगायला लागणार आहे. म्हणूनच ती आता त्या माणसाकडे जाते आणि त्या माणसाला काहीसा आता तिचं जे सॅम्पल असतं, जे तिने सायलीचं आणलेलं असतं ते सॅम्पल आता ती देऊ लागते. आणि जेव्हा ती सॅम्पल देते ना तेव्हा ती म्हणते की रिपोर्ट बदली करायचे, पण हे सगळे खेळ ना आम्ही करत नाही, त्यामुळे मला याबद्दल तुम्ही काही सांगू नका असं देखील आता सांगितलेलं असतं. आता प्रियाने तिच्या बॅगेमध्ये एक नेकलेस आणलेला असतो आणि तो सोन्याचा असतो. तो काढून ती आता त्याला देते आणि बघ तू माझं काम केलंस तर तुला हा आता एक दिला आहे, नंतर काम झाल्यावर अजूनही मी तुला काहीतरी देऊ शकते, त्यामुळे तुला माझ्या बाजूनं काम करावं लागणार आहे, बघ विचार कर. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे करतो, तुमचं काम झालंच म्हणून समजा. मग आता प्रिया ही खूप जास्त खुश असते, कारण हे सगळं ना आता प्रियाला वाटत असतं की तिला जसं हवंय अगदीच तसं मनापासून घडत आहे की काय. पण हा तिचा भ्रम असतो. तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात की ती आता कोणत्या याच्यामध्ये खपणार आहे ते. पण तिला ह्या गोष्टी वाटत असतात की चला आपण जिंकलेलो आहोत. पण ऑलरेडी ना अर्जुनने जेव्हा लॅबमध्ये आलेला होता तेव्हा तिथल्या लोकांना दाखवून ठेवलेला होता की फोटो, ही मुलगी जर आली आणि तिने तुम्हाला काही पैशांची काही कसली मागणी केली तर तिचे रिपोर्ट जे आहे ते काही झालं तरी बदलायला नकोत, एवढं लक्षात ठेवा, कारण ती इथे रिपोर्ट बदलायचे यायचे चान्सेस खूप जास्त आहेत असंही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. मग आता अर्जुनला आणि सायलीला ते म्हणत असतात की पण तुम्ही जात का आहात, इथेच थांबा ना, म्हणजे तुम्हाला समजेल की तिने सॅम्पल बदली केले आहेत की नाही. पण आता अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्ही जर इथेच थांबलो तर तिला अजून डाऊट येऊ शकतो, त्यामुळे ती इथे येणार नाही, म्हणूनच आम्ही आता जातो आहे, हे देखील आता सायली अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि सायली अर्जुन जेव्हा तिकडनं निघून गेलेले असतात ना तेव्हा कुठे जाऊन आता प्रियाने दिलेलं सॅम्पल त्यांच्या हाती लागलेलं असतं. आणि त्यामुळे आता ते सॅम्पल जे आहे त्या माणसाला जेव्हा भेटतं तेव्हा तो माणूसही म्हणत असतो की बरं झालं मला आधीच सांगून ठेवलेलं होतं. आणि जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या होत्या ना त्यामुळे तो आता ह्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली करत होता, अगदी त्याला सांगितलेलं आहे ना तसंच. म्हणजे आता त्याला सांगितलेलं होतं की तुम्हाला जर हे दिलं तर तुम्ही त्यावर एक वेगळा ऑप्शन ठेवा, म्हणजेच ना त्याने आता सांगितलेलं असतं की बघा त्यावर वेगळं लिहून ठेवा जेणेकरून आपल्याला ते सहज आणि सोप्या भाषेत समजेल. आणि मग आता त्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र आता तो त्याच्यावर लिहित असतो की डोंट यूज दिस, आणि प्रिया त्याच्यावर तर नाव असतंच आणि म्हणूनच त्याने आता ते वेगळं बाजूला ठेवलेलं असतं. आणि जेव्हा तो आता वेगळं बाजूला तो ठेवतो ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळत असतं, आता ठरवतो की ह्या सॅम्पलचा काही उपयोग करायचा नाही, पण हे सॅम्पल सांगितलेले असतात ना की आम्हाला द्यायचे आणि म्हणूनच त्याने आता ते वेगळे ठेवलेले असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की त्याच्यावर स्पष्टपणे त्याने लिहिलेलं असतं की डोंट यूज दिस, आणि त्यामुळेच आता त्याच्यावर फुल्लीसुद्धा करून ठेवलेली असते आणि ते बाजूलाच करून ठेवलेलं असतं. इकडे आता सायली अर्जुन घरी येतात. सायली अर्जुन घरी आल्यानंतर मस्त असा ज्यूस पीत असतात, कारण त्यांनाही असा थकवा आलेला असतो बाहेर जाऊन आणि त्यांनी महत्त्वाचं असं कामही केलेलं असतं आणि त्यामुळे थोडं का होईना त्यांना रिलॅक्स वाटत असतं. घरातही कोणी नसतात, कारण सगळीच जणं जे आहेत ते आता बाहेर गेलेली असतात. अस्मिताला डॉक्टरकडे कल्पना घेऊन गेलेली असते, म्हणून बाकी कोण नसतं. आणि आता यांचा विचार तोच सुरू असतो की कसं काय सगळं होणार आहे, सगळ्या गोष्टी होतील ना व्यवस्थित, असाही विचार आता सुरूच असतो. आणि तेव्हाच ना आता अर्जुनला फोन आलेला असतो त्या विचारेचा, कारण त्या लॅबमध्ये जो काही घोटाळा झालेला असतो ती बाई येऊन गेलेली असते, हे सगळं त्या विचारेला सांगायचं असतं. आणि म्हणूनच विचारेचा कॉल आलेला असतो आणि मग अर्जुन सांगतो की बघ आताच आपण बोलत होतो आणि ह्या विचारेचा कॉल आला. आणि मग काय तो आता कॉल रिसीव करतो आणि जेव्हा कॉल रिसीव करतो ना तेव्हा विचारे आता सांगू लागतात की बरं झालं साहेब तुम्ही फोन उचललात, कारण आहे ना एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे तुम्हाला सांगू का ती बाई आली होती आणि त्या बाईने ना आम्हाला नेकलेससुद्धा द्यायचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सायली अर्जुनला समजतात तेव्हा मात्र तिने कोणता नेकलेस दिला होता प्लीज त्याचा फोटो शेअर कराल का, म्हणजे ते आमच्यासाठी बरं पडेल असंही आता सांगितलं जातं. आणि आता नेकलेसचा फोटो शेअर करायला जेव्हा सांगितला जातो
जातो ना तेव्हा तो म्हणतो की हो हो ठीक आहे, काळजी करू नका, मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो. आणि मग जेव्हा फोटो पाठवायला सांगितला जातो तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुन विचारत असतो की तू त्या नेकलेसचा फोटो कशाला मागितलास. अर्जुनला सायली सांगत असते की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तिने नक्कीच कोणत्या तरी दागिन्याचा वापर केला असणार आहे, पण तिने नेमकं कोणत्या दागिन्याचा वापर केला हे पण आपल्याला कळायला हवं ना, नाही तर ती अशीच करत राहील आणि आपण आहे ना तिला असेच पाठीशी घालत राहू. कारण ती जे काही करते ते चुकीचं करते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणूनच तर आपल्याला कळलं पाहिजे की तिने कोणता दागिना दिलेला आहे. प्रतिमा आत्या, रविराज काकांनी सुद्धा काहीतरी पैसे खर्च करून दागिने घेऊन दिले असतीलच की, पण त्याचा वापर ही मुलगी अशा पद्धतीने करत असेल तर ते चुकीचं आहे ना. यासाठी मी तुम्हाला म्हटलं की आपण एकदा चेक करूया की तिने कोणता दागिना दिला आहे ते. त्यावर आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू एक काम कर, ग्रॅज्युएशन कंप्लीट कर, त्यानंतर तू वकीलही कंप्लीट कर, कारण तू ना या डोक्याने जो काही विचार करतेस ना कमाल आहेस बघ, तू कमाल म्हणजे कमाल आहेस, असं बोलून तो आता तिचं कौतुक करू लागतो. त्यावरती म्हणते की काय हो तुम्ही पण अशी मजा घेता का माझी, अशी मस्करी करता का हो माझी, असं बोलून ती आता त्याला म्हणत असते. त्यावर तो म्हणतो की अगं मजा मस्करी काय, जे काही रिअल आहे तेच तर मी म्हणतोय. अगं खरंच ना तू किती विचार करतेस आणि हा विचार तर मी सुद्धा एवढा करत नाही, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं सायली आणि अर्जुन त्याच विचारांमध्ये थोडेसे हरवलेले असतात. आणि तेव्हाच ना इकडे आता प्रिया घरी आलेली असते आणि प्रियाने घरी आणल्यानंतर मात्र आता मस्त असं आईस्क्रीम वगैरे आणलेलं असतं. आणि जेव्हा ती आईस्क्रीम घेऊन येते ना तेव्हा मात्र ती विचारते सुद्धा सायली अर्जुनला, तुम्ही सुद्धा आईस्क्रीम खाणार आहात का. पण आता सायली अर्जुन म्हणत असतात की नको नको, आम्हाला आईस्क्रीम नको आहे. पण आता तिचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो हाय लेवलला असतो, कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये तिचाच विजय होणार आहे आणि म्हणूनच ती आता बघत असते. तर दुसरीकडे मात्र ती आता म्हणू लागते की खरंच ना तू आज का एवढी आनंदात आहेस, काही घडलं आहे का. नाही नाही असं काही नाही, मग असं मुद्दामून ती सांगत असते. पण प्रिया मात्र आईस्क्रीम खात असताना ना तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि ती आता तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते. मैत्रिणीला सांगत असते की आपण मस्तपैकी मूवीला जाऊया, त्याचसोबत आपण खायलाही बाहेर जाऊया, अशा काहीशा गप्पा त्यांच्या आता सुरू असतात. आणि जेव्हा ती असं सगळं काही बोलत असते ना तेव्हा मात्र आता इकडे प्रिया बोलता बोलता रूममध्ये निघून जाते. आणि जेव्हा ती रूममध्ये निघून जाते ना तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण त्याला माहिती असतं की हिचा ओव्हर कॉन्फिडन्स हिला नडणार आहे ते. कारण तिचा आता ओव्हर कॉन्फिडन्स इतका वाढत चाललेला असतो ना की ती आता असं विचार करत असते की आपण त्या समोरच्याला पैसे दिले आहे, तर समोरच्याला आपल्या बाजूने केलं आहे म्हटल्यावर आता तो सगळे रिपोर्ट्स चेंज करणार आणि आपल्या मनाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी घडणार, असाच विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि म्हणूनच ना ती आता खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुनला तिच्या ह्या बोलण्यावर हसू येत असतं. तर इकडे आता सायली जी आहे ती अर्जुनसोबत बोलत असते. तर पुढील भागामध्ये एक मोठा सीन घडलेला आहे, तो म्हणजे जेव्हा सायली अर्जुनला समजतं की प्रियाने ते DNA सॅम्पलसुद्धा आणलेले होते आणि ते सॅम्पल आता ते तिथे आहेत लॅबमध्ये, ही गोष्ट जेव्हा आता अर्जुनला कळते तेव्हा अर्जुन आणि लगेचच तिकडे जायला निघतात. पण तोपर्यंत ना इथे एक दुसरा आलेला असतो कामगार आणि त्याने ना ते डोंट यूज म्हणून लिहिलेलं असतं आणि त्यामुळेच ना ते आता वेस्ट म्हणून फेकून दिलेलं असतं डस्टबिनमध्ये आणि ते आता डायरेक्ट कचऱ्यामध्ये गेलेलं असतं. आणि जेव्हा अर्जुन तिथे येतो ना तेव्हा अर्जुनला ते काही सॅम्पल भेटत नाही, त्यामुळे आता अर्जुन त्या तन्वीपर्यंत पोचणं कठीण झालेलं असतं. तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.